सुस्वागत सुस्वागत सुस्वागत. आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर, त्याचबरोबर विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर, सन्माननीय पर्यवेक्षक आदरणीय श्री भारती सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री काळे सर, या सर्वांचे, त्याचबरोबर सभागृहात उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांचं या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद सर. 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात असतो. हा दिवस महिलांचे हक्क, त्यांचे अधिकार, महिलांचा मान सन्मान आणि समाजाची महिलांप्रती असलेली कर्तव्य जबाबदारी या सर्वांची जाणीव करून देण्याचा हा दिवस. हा महिला दिन सुरू कसा झाला याची थोडीशी पार्श्वभूमी आहे. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमधील वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगार रुटगर्स चौकामध्ये मोठ्या संख्येने एकत्र जमून त्यांनी कामाचे तास कमी करणे, कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना सार्वत्रिक मतदानाचा अधिकार मिळेल या मागण्यांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक अशी निदर्शने केली. या निदर्शनांच्या स्मरणार्थ 1910 साली कोपनहेगन येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेमध्ये महिला समाजाच्या नेत्या क्लारा झेटकिन यांनी 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभर महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव मांडला. तो ठराव संमतही झाला आणि तेव्हापासून जगभरात अनेक देशांमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतामध्ये 8 मार्च 1943 मध्ये मुंबईमध्ये प्रथमच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अशा पद्धतीने संबंध जगभर महिलांचा सन्मान, महिलांची प्रतिष्ठा, महिलांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. आपल्या विद्यालयातील महिला भगिनींचाही असाच सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून आजच्या या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन बऱ्याच तडजोडीनंतर आता पूर्ण होत आहे. आपल्या समोर विद्येची आराध्य देवता, मी आदरणीय नानांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर असण्यास नारी शक्तीचं उच्चस्थान असलेल्या राजमाता जिजाऊ मासाहेब, त्याचबरोबर महिला सबलीकरणाचं प्रेरणास्थान असलेल्या सावित्रीबाई फुले या आराध्यांचे फोटो आपल्या समोर मांडलेले आहेत. मी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या तीनही आराध्यांच्या प्रतिमांचे पूजन करावे.
मान्यवरांचा यथोचित सत्कार, त्यांचे यथोचित स्वागत करणं हे आपले इष्ट कर्तव्य असतं. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक श्री थोरात सर यांचं स्वागत आपल्या विद्यालयातील इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक मविप्र सेवक सोसायटीचे संचालक आदरणीय श्री सुनील काळे सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. बरेचदा आपण असं ऐकतो, असं पाहतो, एखाद्या व्यक्तीला एखादं काम जमलं नाही किंवा ते काम करण्याचं धाडस त्याला करता आलं नाही तर अगदी सहज आपण म्हणतो जमत नसेल तर बांगड्या भर. म्हणजे थोडक्यात काय, बांगड्या भरलेल्या हातांना या वाक्यातून आपण जरा कमी लेखतो, पण हे खरोखर योग्य आहे का? कसे असतात हे बांगड्या भरलेले हात नक्की? त्या हातांचं सामर्थ्य काय असतं हे आपण नीट माहिती तरी आहे का, असा विचार करण्याची वेळ आहे. नीट विचार करा. बांगड्या भरलेल्या हातामध्ये बांगड्या भरलेल्या राजमाता जिजाऊंनी शिवबासारखी सुपुत्र घडवली. सतीने हातात बांगड्या भरल्या होत्या, पण तिने तर साक्षात यमाकडून पतीचे प्राण परत आणले. समोर बसलेल्या आमच्या सर्व ज्येष्ठ भगिनी हातात बांगड्या भरूनच समाजाच्या नव्या पिढ्या घडवण्याचं काम करत आहेत. स्त्रीच्या हातातील फक्त बांगड्याच आपण पाहतो, परंतु त्या हातामध्ये प्रेम, करुणा, माया, ममता आणि सहनशीलता सुद्धा असते. त्याच हातात त्याग, समर्पण, संरक्षण, कर्तृत्व आणि असतो धाडस, असते धाडस सुद्धा. बांगड्या भरलेल्या आजीबाईंच्या हातांनी जुन्या पिढ्यांचा वारसा नव्या मुलीकडे दिला जात असतो. तेच बांगड्या भरलेले आपल्या मुलीचे, आपल्या बहिणीचे, पत्नीचे, आईचे आणि आजीचे हात पुरुषांचा भावनिक समतोल राखण्याचं काम सुद्धा करतात. बांगड्या भरलेले हेच स्त्रीचे हात स्वतःचा स्वार्थ मागे ठेवत फक्त कुटुंबाच्या सुखासाठी देवापुढे बदल पसरण्यासाठी सुद्धा पुढे येतात. मग या बांगड्या भरलेल्या हातांना आपण कमी लेखायचं कसं? थोडक्यात महिलांना आपण कमी लेखायचं कसं? त्यामुळे इथून पुढे जमत नसेल तर बांगड्या भर हे वाक्य वापरताना आता विचार करावा लागेल. कारण खरंच जर बांगड्या भरण्याची वेळ आली तर बांगड्या असलेल्या हातांचं ते सामर्थ्य आपल्याला पेलवेल का हा विचार करावा लागेल. बांगड्या भरलेल्या हातामध्ये किती सामर्थ्य असतं असाच काही भावार्थ व्यक्त करणाऱ्या कवी गुरु ठाकूर यांच्या काही ओळी अशा आहेत. मोजते बीज पंखात तरी पदरात तिच्या सांडून चालली माया, ओठात हसू गोंधून उभे निक्षून जणू आभाळ उभे माया. हातात जरी नाजूक बांगड्या असल्या तरी ते हात नाजूक नाही, त्या हातामध्ये आभाळ मिळण्याची शक्ती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महिलांना आपण कमी लेखू शकत नाही. महिलांचं सामर्थ्य काय आहे हेच आपल्याला या ठिकाणी या ओळीतून लक्षात येते. त्यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक, आमचे मार्गदर्शक श्री सुनील कदम सर महिला दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करतात. कारण तू नात्यांमधली गुंफण तू, दुःखाला लिंपण तू, मायेचं शिंपण तू, जिजतानाही दरवळणार देव्हाऱ्यातलं चंदन तू, सर्वार्थाने या जगताला मिळालेलं वरदान तू. 8 मार्च जागतिक महिला दिन. 8 मार्चला आपल्याकडे रविवार होता. आपण आपल्या परिपाठाला कार्यक्रम संपन्न झालेला आहे, परंतु एक अशी आमच्या सर्व जेंट्सची
पुरुष शिक्षकांची अशी इच्छा होती की आपल्या स्टाफचा एक कार्यक्रम व्हावा आणि शाळेच्या ऍडजस्टमेंटनुसार आपल्याकडे सकाळ दुपार सत्रानुसार आपल्याला खूप साऱ्या ऍडजस्टमेंट करून आजचा हा दिवस आणि या दिवशी हा कार्यक्रम घेण्याचं प्रशासनाने आपल्याला परवानगी दिलेली आहे. त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानेन. तर 8 मार्च जागतिक महिला दिन, महिलांच्या स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ महिलांविषयी आदर आणि आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. अतिशय आनंदात उत्साहात हा महिला दिन साजरा केला जातो. अनेक पुरस्कार या ठिकाणी दिले जातात. आपणही आपल्या विद्यालयामध्ये आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय थोरात सर, उपमुख्याध्यापक सन्माननीय ठाकरे सर, पर्यवेक्षक सन्माननीय भारती सर, काळे सर, सर्व ज्येष्ठ महिला भगिनी आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने एक सूचना फक्त मांडली होती आणि त्याला उत्तम प्रतिसाद दिला तो माझे सर्व पुरुष शिक्षक बंधू आणि शिक्षकेतर बंधूंनी. आणि या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने उत्सुक आणि आज बऱ्यापैकी तयारी करून आलेल्या माझ्या सगळ्या भगिनी, या सर्वांना मी सर्वप्रथम मनपूर्वक नमस्कार करतो. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनामध्ये स्त्रीचा वाटा असतो. विद्येची देवता सरस्वती, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा माता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसेच जगातील भारतातील सर्व तमाम कर्तृत्ववान महिलांना मी सर्वप्रथम वंदन करतो. आजची स्त्री घरात बसलेली नाही. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला स्त्री ही कार्यरत झालेली दिसते. समाजकारण असेल, राजकारण असेल, शिक्षण असेल, कला, क्रीडा, आरोग्य, शेती, उद्योग, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, प्रशासन, संरक्षण या सगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्री आपल्याला आघाडीवर असते, दिसते. आणि त्या ठिकाणी फक्त ती काम करत नाही तर आपल्या कामाचा ठसा त्या ठिकाणी उमटवताना आपल्याला दिसून येते. ही नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु या सर्व यशाच्या शिखरावर पोहोचत असताना तिचा प्रवास आपण कधी बारकाईने पाहिला का हो? एक मुलगीपासून सुरू झालेला तिचा प्रवास, कन्या प्राप्ती. नुसता शब्द उच्चारला तरी त्या पाठीमागील अनेक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आयुष्यातील हा अत्यंत आनंदाचा आणि अनमोल क्षण असतो. मुलीच्या रूपाने घरामध्ये 7 जन्माच्या पुण्याने घर उजळून निघतं आणि तिच्या सोनपावलांनी सुख समृद्धी त्या घरामध्ये येत असते. एक मुलगी आपल्या घराला घरपण देते. कुलदीपक सर्वत्र दिसतात, सगळ्याच घरांमध्ये असतात, परंतु कुळ उजळवणारी कुलस्वामिनी ही तुमच्या घरी येते मुलीच्या रूपाने. ही मुलगी जन्माला आल्यानंतर त्या घरामध्ये हसते, बागडते, रडते, पडते, धडपडते आणि हे सर्व करत असताना ती अनेक संस्कार, चांगले संस्कार आपलेसे करते. उच्च विद्या विभूषित होते आणि भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असताना ती नव्या आयुष्यामध्ये पदार्पण करते. आणि तिच्या जाण्याचा जो दिवस असतो त्या जाण्याच्या तयारीने खरी अगतिक होते, खरी अस्वस्थ होते बापाबरोबर तिची आई. त्यानंतर ती पत्नी म्हणून दुसऱ्या घराचा उंबरठा ओलांडते. ते घर ती आपलेसं करते. आपल्या आईवडिलांची जी संस्काराची शिदोरी असते ती त्या ठिकाणी सगळीकडे ती पसरवते, वाटते आणि प्रसंगी नोकरी करून सासर सुद्धा फुलवते. ती असते मुलगी. ती सगळ्या नात्यामध्ये वाटली जाते. तिचं लग्न झाल्यानंतर तिला अनेक नाती चिकटली जातात असं म्हणायला हरकत नाही. त्या सगळ्यांमध्ये ती वाटली जाते, मिसळली जाते. आणि हे करत असताना मात्र ती स्वतःला वेगळी जागा पाहिजे किंवा वेगळं स्थान पाहिजे यासाठी कधीही अपेक्षा करत नाही. ती सगळ्यांमध्ये व्याप्त असते, व्याप्त होते. पूर्वीच्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीची अवस्था खूप बिकट होती.
तरी सुद्धा त्या काळामध्ये स्त्रिया आपल्या विचारांवर ठाम होत्या. याची काही उदाहरणं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पार्वतीने तिच्या वडिलांच्या घरी ऐश्वर्य संपन्न असं सगळं होतं, परंतु तरी सुद्धा फक्त पती मला शंकर हवा यासाठी सर्वस्व त्याग करून तिने शंकराशी विवाह केला. सीतेने पती सुखासाठी हसत हसत वनवास पत्करला, मात्र आपली मर्यादा ओलांडली नाही. सतीने अपमानापेक्षा अग्नीला जवळ केलं. द्रौपदीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. आणि अजून एक उदाहरण द्यायला हरकत नाही, संत कान्होपात्रा जिचा जन्म एका वेश्येच्या घरी झाला होता, तरी तिने कधीही आयुष्यामध्ये कोणत्याही पुरुषाला आपल्या शरीराला स्पर्श करू दिला नाही. अशी अनेक उदाहरणं पौराणिक काळामध्ये आपल्याला सांगता येतील की स्त्रिया त्या काळामध्ये सुद्धा आपल्या विचारांवर ठाम होत्या. अशा सर्व स्त्रियांच्या जीवनामध्ये पती पत्नी म्हणजे नारी नटेश्वर असतो. दोघेही एकमेकांना सर्वच गोष्टीत अनुरूप पसंतीचे होतात, नसले तरी होतात. आणि तसे होण्यासाठी ते दोघेही, विशेषतः स्त्री जास्त ऍडजस्टेबल असते असं मला म्हणायला हरकत नाही, ते ऍडजस्टमेंट करतात. परंतु आजची स्त्री बऱ्यापैकी स्वावलंबी पण झालेली आहे. या स्त्रिया म्हणतात की आम्हाला आता गरज नाही कुंकणीची किंवा कुंकरीची, आता आम्हाला गरज नाही कुंकणीची किंवा कुंकरीची, आम्ही बटणं दाबू शकतो हवे ते सुरू करण्यासाठी आणि हवे ते बंद करण्यासाठी. सगळा कारभार आता बटनांवर, एका हातात लाटणं आणि दुसऱ्या हातात मोबाईल, अशी आजची ही स्त्री, तंत स्त्री आज आपल्या समोर दिसून येते. स्त्रियांच्या बाबतीमध्ये अजून एक गुण लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे स्त्रिया ह्या प्रशंसा प्रिय असतात. सर्व स्त्रियांना प्रशंसा खूप आवडते. जी कामं हजारो लाखो रुपयांनी होत नाही ती प्रशंसेने होतात, चांगल्या बोलण्यामधून होत असतात. आणि म्हणून मी पुरुषांना आजच्या या दिनी सल्ला देईन, जी सल्ला देण्याची गरज नाही, आपण अगोदरच ते सगळं करतो, स्त्रियांची प्रशंसा करत राहा. परंतु स्त्रियाही फार हुशार असतात. प्रशंसा, कौतुक, शाबासकी या शब्दांमध्ये साधर्म्य जरी असलं तरी त्या शब्दांच्या अर्थाची, भावाची जी भिन्नता असते ते ह्या स्त्रिया लगेच ओळखतात की नेमकी कशासाठी प्रशंसा किंवा कशासाठी आपल्याला शाबासकी मिळत आहे. इतक्या ह्या स्त्रिया हुशार असतात असं म्हणायला हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. कॉमन प्रश्न आहे की आज काय भाजी करू, आणि 99% घरांमध्ये ती भाजी कधीच बनवली जाते जी सांगितली जाते. मला वाटतं इथे बसलेले सगळे पुरुष मला समर्थन देतील. परंतु तरी हा प्रश्न घडून, कपडे दागिन्याची प्रचंड हौस असते, असायला हरकत नाही, असायलाच पाहिजे. परंतु तरी सुद्धा एखादा कार्यक्रम असेल, प्रसंग असेल तर हमखास तक्रार असते की मला चांगले कपडेच नाही किंवा मला चांगली साडीच नाही. आणि मग ते एक रील बहुतेक सगळ्यांनी बघितलेली असते, एक मुलगी असते ती आपल्या आईला म्हणते की मला चांगले कपडेच नाहीये, ती आई सगळे कपड्यातले कपडे तिच्या अंगावर टाकते. असं आपल्या बाबतीत कधी घडू नये, आहे आपल्याकडे असं म्हणत चला, मिळतील आपल्याला, नक्की मिळतील. असो, या ती कधीही हतबल होत नाही. याचं उत्तम उदाहरण आपल्याला आपल्या समाजसेविका सिंधुताई सपकाळच्या रूपाने मला सांगता येईल. सिंधुताई सपकाळ याचं खडतर जीवन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पतीने त्यांना घराबाहेर हाकललं रात्री अपरात्री. त्यांनी गोठ्यामध्ये आपल्या बाळाला जन्म दिला. अन्नासाठी त्या वनवन फिरल्या. रेल्वेमध्ये, रेल्वे स्टेशनवर त्यांनी भीक मागितली. अतिशय खडतर आयुष्य त्या जगल्या. परंतु त्याच सिंधुताई सपकाळ आज अवघ्या महाराष्ट्राच्या अनाथांच्या माय झाल्या, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर स्त्रीचं, पत्नीनंतर स्त्री पदार्पण करते ती दुसऱ्या विश्वामध्ये, ते म्हणजे तिचं आईचं विश्व, ज्याला लॉंग पिरियड विश्व म्हणूया आपण, कारण ती भूमिका तिला खूप अनेक काळ तिला निभावावी लागते. ही स्त्री मातृत्व स्वीकारते
आणि एक नवीन जीव जन्माला घालते. आणि फक्त जन्माला घालत नाही तर आपलं मूल संस्कारशील अद्वितीय घडावं म्हणून ती जीवाचं रान करते. मूल पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती बनविण्यापर्यंत ती सतत धडपडत असते. त्याला जीवन जगण्यासाठी ती सक्षम करते. अशी ही आई असते. अशी प्रत्येकाला आई आहे इथं बसलेल्याला. मग मला सगळ्यांना माझ्यासे प्रश्न विचारावासा वाटतो की त्याच आईसाठी आपण सर्वजण काय करतो हो? आजही इथं बसलेले सगळेजण आपण नोकरी निमित्ताने नाशिकमध्ये स्थिर आहोत. कदाचित आपले आई वडील इथे असतील, कदाचित गावी असतील, परंतु तरी सुद्धा आपण आपल्या आईसाठी काय करतो? संकर्षण करण्याची एक सुंदर कविता आहे, त्याच्या काही ओळी मी या ठिकाणी सांगतो. तुम्ही घरी येताना आईसाठी काय आणता? तुम्ही घरी येताना आईसाठी काय आणता? बर, तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? हे सांगता आपल्याला. देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली? देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली? पाहिलं कधी आई शेवटची ऑनलाईन आली? तिच्या बर्थडेची पार्टी आपण तिच्या मैत्रिणींना बोलून कधी दिली? कधी देतो? घरामध्ये तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही आपल्याला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून, आपल्याला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून, आणि आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून. अहो, लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते. कधी दैवापुढे, कधी नशिबापुढे, कधी देवापुढे. पण स्वतः मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन कधी जगाना बाळांनो, आईची आई होऊन कधी जगाना बाळांनो. तिचा खडबडीत हात कधी हातात घेऊन बघा ना बाळांनो. कितीही कर्तृत्व गाजवा झेप कमी पडते. कितीही कर्तृत्व गाजवा झेप कमी पडते. आईनं कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगीच कशाला अध्यात्माच्या आणि कर्तृत्वाच्या गप्पा, उगीच कशाला अध्यात्माच्या आणि कर्तृत्वाच्या गप्पा. आईच्या पोटी जन्म घेता आणि देव कुठे आहे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास, त्याच्याच प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्याच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने कधीच काही नाही आणले तरी आई सदा आनंदी. नको कुणाची स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. नको कुणाची स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचे ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा. आईची काळजी घ्या, तिचा सन्मान करा. अहो, साधं येता जाता आईला विचारलं, आई तू जेवली का? की तेवढ्या एका वाक्याने तिचं काळीज भरून येतं. त्यामुळे किमान तेवढी चौकशी तरी आपण करत केली तरी तिला फार बरं वाटतं. कारण त्या आईने मुलांना मोठं करण्यासाठी, घडवण्यासाठी तिने काय काय केलेलं आहे हे कुठेही लिहून ठेवलेलं नाहीये. तिचे आपल्याला सापडेल आणि आपण वाचू शकतो. तिने केलेला त्याग हा फक्त तिलाच माहिती असतो. खूप सारी दुःख ही आई संसार करत असताना घरामध्ये लपून ठेवते, जी आपल्याला कधीच सापडत नाही. आणि म्हणून त्या संबंधीच्या एक हिंदी कवितेच्या 4 ओळी मी या ठिकाणी सादर करतो. घर की इस बार मुकम्मल तलाशी लूंगा, घर की इस बार मुकम्मल तलाशी लूंगा. गम हमारी माँ कहाँ छुपा कर रखती थी. एक अच्छी माँ हर किसी के पास होती है. एक अच्छी माँ हर किसी के पास होती है, लेकिन एक अच्छी औलाद हर माँ के पास नहीं होती. जब जब कागज पर लिखा कलम,
कलम ने मैंने माँ का नाम, जब जब कागज पर लिखा कलम से मैंने माँ का नाम, कलम अदब से बोल उठी, हो गए चारों धाम। माँ से कोई छोटा शब्द हो तो बताओ, माँ से कोई छोटा शब्द हो तो बताओ, उससे बड़ा हो तो भी बताओ। मंजिल दूर और सफर बहुत है, मंजिल दूर सफर बहुत है, छोटी सी जिंदगी में फिक्र बहुत है। माँ देती है दुनिया कब की हमें, माँ की दुआओं में असर बहुत है। इसलिए माँ को देखकर मुस्कुराया करो, माँ को देखकर मुस्कुराया करो, क्या पता किस्मत में स्वर्ग लिखा ना हो। मौत के लिए तो कई सारे रास्ते हैं, मौत के लिए तो कई सारे रास्ते हैं, लेकिन जन्म लेने के लिए सिर्फ एक माँ है, जन्म लेने के लिए सिर्फ एक माँ है। अब माँ के लिए क्या लिखूं? माँ ने खुद मुझे लिखा है, माँ के लिए क्या लिखूं? माँ ने खुद मुझे लिखा है, दवा असर ना करे तो नजर उतारती है, दवा असर ना करे तो नजर उतारती है। माँ है जनाब माँ, वो कहा हार मानती है, ऐसी होती है हमारी माँ। ही जी आई आहे, माँ आहे, आई आपल्याला बाळाला जन्म देते, बोलायला शिकवते, चालायला शिकवते, आई आपल्या बाळाला जीवन कसं जगायचं ते शिकवते, आपल्या बाळाला संस्कार देते। ही आई म्हणजे आपल्या दारातील पवित्र तुळस, आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी म्हणजे आई असते। आपल्याला वेदना झाल्यानंतर आपल्या तोंडातून आई येतो, वेदनेनंतरची पहिली आरोळी म्हणजे आई। कर्तृत्वाला कर्तव्याला पूर्ण करी ती, जी खंबीरपणे उभी राहते ती म्हणजे आई। आपल्या बाळाच्या मुखातून जाणारा घास पाहून, आपल्या बाळाच्या मुखात जाणारा घास पाहून जिची भूक नाहीशी होते ती म्हणजे आई। शेवटचं वाक्य सांगतो, जी आपल्या बरोबर असताना तिची किंमत कधीच कळत नाही, जी आपल्या बरोबर असताना तिची कधीच किंमत कळत नाही आणि ती गेल्यानंतर कशालाच किंमत उरत नाही, ती म्हणजे आई असते। त्या आईला कधी अंतर देऊ नका। अशा अनेक जीवन चरित्र निभावत असताना एक दिवस ती निघून जाते दूरच्या प्रवासाला, अशी आई असते। या ठिकाणी बसलेल्या सर्व आयांना मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि जाता जाता सर्व महिलांसाठी आयुष्य जगत असताना कुटुंबामध्ये, कामाच्या ठिकाणी हितगुज आपल्याला करण्यासाठी, मनातले हितगुज, मनातलं सुख दुःख सांगण्यासाठी आपल्या जवळ आईसारखीच एक प्रेमळ मैत्रीण सुद्धा असायला हवी। आपल्या स्टाफ मध्ये असो, कुटुंबामध्ये असेल, आपल्या जिथे राहतो त्या ठिकाणी, परंतु आपल्या आयुष्यामध्ये एक चांगली मैत्रीण आपल्याला नक्कीच असावी, जी आपल्याला मदत करू शकते, योग्य सल्ला देऊ शकते। कारण मैत्री ही मनाचा एक अलगद स्पर्श असतो, मैत्री ही जीवनाची एक अनमोल भेट असते, मैत्री आठवणींचा एक अनोखा ठेवा आहे आणि मैत्री आयुष्याची एक अतूट सोबत आहे। मला वाटतं आपल्या सगळ्यांना कवी अनंत राऊत माहिती आहे। नांदेड कॉलेजमध्ये ते मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करतात। त्यांच्या अनेक कविता आपण ऐकलेल्या असतील। मैत्रीवर त्यांची म्हणजे एक सुंदर कविता आहे, ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे। दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। दुःख अडवायला उंबरा पाहिजे असतो, उंबरा हा अडवण्याचं काम करतो। तसा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मित्र असायला हवा की जो वनवा पेटलेला असेल तर तिथे तो आपल्याला गारव्यासारखा भासत असतो। आणि अशी मैत्री असेल तर वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी। एक तू मित्र कर आरशासारखा, आरसा आपलं प्रतिबिंब आहे तसंच सांगतो, तो वेगळं सांगत नाही। म्हणून एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्या
गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जा बिलगतो तिला वासरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. खरंच आयुष्य खूप सुंदर होईल. आणि अजून एक सरांना सगळ्या पहिल्यांदा मी एक संदेश देऊ इच्छितो की आपण काम करत असलेल्या ठिकाणी आपल्या कुटुंबामध्ये बोलताना वागताना शब्द जपून वापरावे प्रत्येकाने, फक्त महिलांसाठीच नाही सांगत मी. असं म्हटलं जातं की एखाद्या शब्दाने घरामध्ये कामाच्या ठिकाणी महाभारत घडू शकतं. महाभारत घडण्यासाठी अनेक कारणं आहेत. महाभारताची जर मीमांसा केली, महाभारत घडण्यापाठीमागे अनेक कारणं आहेत. तर त्यातील एक कारण असं आहे, ते कारण म्हणजे द्रौपदी आहे असं मला म्हणता येईल. महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललेलं होतं. अनेक पुरुष त्या ठिकाणी गतप्राण होत होते. सगळीकडे फक्त विधवा महिला दिसत होत्या, थोडेसे पुरुष दिसत होते, अनाथ मुलं इकडे तिकडे फिरताना दिसत होते. आणि द्रौपदी आपल्या महालामध्ये बसलेली होती, खंगून गेलेली होती, दुःखी होती, आजारी पडलेली होती. आणि त्यावेळेस कृष्ण त्या ठिकाणी तिच्या महालामध्ये येतो. त्याला पाहताच त्या द्रौपदीला रडू येतो की काय होऊन बसलं हे सगळं. आपण जो विचार केला होता त्यापेक्षा खूप काही भयानक या ठिकाणी घडत आहे. तेव्हा श्रीकृष्ण तिला सांगतो की तुला उलट आनंदी व्हायला पाहिजे, तुझ्या मनासारखं झालं. द्रौपदीला वाईट वाटतं की मी ह्या सगळ्याची अपेक्षा कधीच केलेली नव्हती. मला श्रीकृष्ण म्हणतो की तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना, तू यशस्वी झाली, मग तू आनंदी व्हायला पाहिजे. फक्त या युद्धामध्ये दुर्योधन आणि दुःशासन फक्त गेलेले नाही, सगळे कौरव या ठिकाणी नष्ट झालेले आहेत. परंतु 100 कौरवांबरोबरच इतर अनेक निरपराध लोक या ठिकाणी मरण पावलेले आहेत. त्याच्या पाठीमागचं वास्तव काय आहे किंवा त्याला खरी जबाबदार द्रौपदी तू आहे. तुझ्या कर्मामध्ये तू जर थोडा दूरदर्शीपणा दाखवला असता तर कदाचित महाभारत घडलं नसतं. कोणतं तर द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी जर तिने कर्णाचा अपमान केला नसता, सूतपुत्र म्हणून कर्णाचा जर अपमान केला नसता तर कदाचित महाभारत घडलं नसतं. 5 पांडवांची पत्नी होण्याचा सल्ला तिला कुंतीने दिला, कदाचित तो सल्ला किंवा तो आदेश तिने मानला नसता तर कदाचित महाभारत घडलं नसतं. त्याचबरोबर तुझ्या महालामध्ये दुर्योधन आला होता आणि त्या दुर्योधनावर वर्मावर घाव घालावा असा शब्द तू उच्चारला होता की अंधे का बेटा अंधा. त्याचा सार्वजनिक अपमान केला गेला होता आणि तू सुडाने पेटला. ते कदाचित झालं नसतं तर कदाचित महाभारत घडलं नसतं. म्हणून आपले शब्द जे असतात ते आपलं कर्म बनवत असतात. म्हणून प्रत्येक शब्द विचार करून बोलायला हवा, नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर सर्वांनाच भोगावे लागतात, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर अजून एक सल्ला, एक संदेश म्हणूया या आजच्या कार्यक्रम प्रसंगी मी सर्वांना देऊ इच्छितो. आज आपल्या इथे ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाच्या मुलामुलींच्या लग्नाबाबत काहींची झालेली आहेत, काहींची होऊ घातलेली आहेत, काहींची काही काळानंतर येणार आहेत. या लग्नाच्या बाबतीमध्ये आपण इतके जागृत झालेलो आहोत की नातीच जुळेनाशी झालेली आहे. समाजामध्ये आज 28, 30, 32च्या पुढे मुलं गेलेली आहेत आणि केवळ अपेक्षांमुळे ती मुलं या वयापर्यंत पोहोचलेली आहेत.
बघा, पैसा आवश्यक आहे, जरूर आहे, परंतु फक्त पैशासाठी चांगली नाती नाकारणे हे चुकीचं आहे. पहिली प्राथमिकता आपल्या मुला मुलींच्या सुखी संसाराला द्या. चांगलं कुटुंब निवडा मुलासाठी, मुलीसाठी. अधिक पैशाच्या मोहामध्ये आपण चांगली नाती गमावणं योग्य नाही. कारण संपत्ती विकत घेता येते, पण गुण विकत घेता येत नाही. हे प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात ठेवावं असं मला वाटतं. म्हणून आपण कसं जगतोय हे आपल्याला कळतच नाही हो. आपण कसं जगतोय हे आपल्याला कळतच नाही. कधी आपण कोणाला शेवटचं बोललो कळत नाही. कधी स्वतःच्या आईच्या शेवटचा हातचा घास खाल्लेला आहे आपल्याला कळत नाही. कधी मित्रांबरोबर शेवटचं मनमोकळं हसलेलं आहे आपल्याला कळत नाहीये. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू, अजून वेळ आहे. पण भगिनींनो, आयुष्य शांतपणे सांगत असतं की काही क्षण परत येत नाही, काही माणसं पुन्हा भेटत नाही आणि काही गोष्टी नकळत शेवटच्या ठरतात. आणि म्हणून आज जे आहे ते मनापासून जगा, कारण उद्या कदाचित हेच सगळं शेवटचं ठरलेलं असेल. तेव्हा आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगा. आपण अध्यापन क्षेत्रात आहोत, अध्ययनातील आनंद घ्या. निरागस विद्यार्थ्यांच्या प्रेमळ तक्रारी असतात त्या समजून घ्या. सहकाऱ्यांच्या सहवासाचा आनंद घ्या. कौटुंबिक आनंदी क्षण मस्त एन्जॉय करा. वाईट क्षण, वाईट प्रसंग यांना आपल्या आयुष्यातून इग्नोर करा. सर्व महिलांना मी आज या ठिकाणी थँक्यू किंवा आज हा थँक्यू म्हणण्याचा दिवस आहे असं मला वाटतं. बराच वेळ झालेला आहे. विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक थोरात सर, उपमुख्याध्यापक ठाकरे सर, पर्यवेक्षक काळे सर, दाती सर, सर्व ज्येष्ठ महिला, समोर बसलेले सर्व शिक्षक आणि शिक्षिका, नाही ते आल्याच बघितलं समोरच आहे, त्याच्यामुळे बरेचसे शब्द विसरून गेलो मी, पण आठवून सांगू. नाही, मी काही कागद आणलेली नाही लिहून, मला लिहिता येत नाही आणि लिहून गेलं सांगायचं कसं हे समजत नाही. आपलं असं मग ते तास सरीत चालू किंवा वरंड्यात चालू काय सगळं चालायचं. प्रथमतः सर्व महिलांना आमच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वतीने, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने व सर्व पुरुषांच्या वतीने महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एकच उदाहरण सांगणार आणि मी थांबणार आहे मोजून 3 किंवा 4 मिनिटात. पूर्वीच्या काळी एक सायकल होती. सायकल चालवताना त्याला 2 चाकं असतात. सायकलला पुढे एक चाक असतं आणि मागे एक चाक असतं. आपण सर्वांनी चालवलेले असतात. आताच्या सायकली थोड्या वेगळ्या आहेत, त्यांचे चाकही वेगळे, सर्वच वेगळं आहे. दोघांशिवाय ती सायकल चालू शकत नाही, दोन्ही चाकाशिवाय. कारण पुरुषाचा पहिल्यापासून पुढे राहण्याचा योग आहे प्रत्येक ठिकाणी. पुढच्या चाकाला आपण समजूया, पुरुष हा पुढचं चाक आहे आणि स्त्री हे मागचं चाक आहे. फक्त 1-2 प्रश्न विचारेल, पुरुषांनी त्याचं उत्तर दिलं तर बरोबर होईल. सायकल चालते, चालवताना पायडल मारावा लागतो. पायडलला जी चेन असते ती चेन कुठे असते? मागच्या चाकावर. यस, गिअर बॉक्स. सरांचं थोडस वर्जन पुढचं. म्हणजे चेन जी आहे ती मागच्या चाकावर असते. ज्यावेळेस आपण सायकल चालवता एखाद्या ठिकाणी सायकल लावतो, तिला स्टँड लागतो. तो स्टँड कुठे असतो? मागच्या चाकावर, बरोबर. मग आता गर्दीचं ठिकाण असतं, आपण बेभरोसे सायकल लावतो, त्या सायकलला लॉक लागतं. लॉक, ते लॉक कुठे लावतो आपण? मागच्या चाकात लावतो. ज्यावेळेस आपण सायकल सुरू करतो आणि सायकलवर बसतो ना, त्यावेळेस बसताना कुठे बसतो? सीटावर, बरोबर आहे. सीट कुठे आहे? मागच्या चाकावर. त्याच्यानंतर मागच्या प्रवाशाला बसण्यासाठी कॅरियर असतं. कॅरियर
माहित असेल मागे कॅरियर. आत्ताच्या सायकलमध्ये ती मडगाडी असेल वरती काढली, पूर्वीच्या सायकलला होतं. तर ते कॅरियर सुद्धा मागच्या चाकाला असतं, म्हणजे मागच्या चाकाला खूप महत्व आहे. आणि सरांनी सांगितलं ब्रेक दोन्ही चाकांना असतो, मागच्या आणि पुढच्या चाकाला दोन्ही हातात ब्रेक असतो. आपला पूर्वी असायचा. सरांनी बरोबर सांगितलं, मागचा दाबला तर आपण व्यवस्थित प्रवास करू शकतो, पण पुढचा जर दाबला तर सरांच्या पुढचं सांगेल मी, आपण खबडवर पोहोचू शकतो. त्या पद्धतीने स्त्री चालताना म्हणजे सगळा संसाराचा गाडा ही स्त्री ओढत असते असं मला वाटतं. आणि आपल्या हातात हँडल असतो, फक्त पुढच्याच्या हातात फक्त हँडल असतो. हँडल कुठं वळवायचा, कसा वळवायचा तोच ठरवत असतो, मागच्याचा विचार घेत नाही. नंतर सायकलला पूर्वी एक घंटी असायची बघा, घंटी आम्ही वाजवलेली आहे, बघितलेली आहे. ती क्रोंग क्रोंग वाजते बघा घंटी, तेवढं वाजवण्याचं चांगलं काम करतो. आणि चालता चालता मागे बघतो आणि फक्त घंटी वाजवताना एकच वाक्य बोलतो, हम आपके, काही समजत नाही. म्हणजे असा जो संसाराचा गाडा आहे तो चांगल्या प्रकारे स्त्रीच हाकत असते असं मलाही वाटतं. सर्वांनाच ते मान्य असेल. अशा स्त्रियांचा सन्मान निश्चितच झाला पाहिजे. मी तर म्हणेन, ज्या दिवशी परका पुरुष किंवा परके पुरुष एखादी स्त्री एकटी घरात असताना तो दरवाजा वाजवेल आणि दरवाजा वाजवल्यानंतर ज्यावेळेस आतून आवाज येईल, त्यांनी आवाज दिल्यानंतर ज्यावेळेस तो पुरुष दरवाजा वाजवेल, आत कोणी आहे का, आणि ज्यावेळेस ती स्त्री आवाज देईल, हो मी आहे, ज्या दिवशी तो आत्मविश्वासाने आणि मोकळेपणाने आवाज मधून येईल, त्या दिवशी खरोखर आपण मानल्या दिन साजरा केला असं मला वाटतं. अतिशय चांगला उपक्रम कदम सरांनी आणण्यात चांगला उपक्रम राबवला. आणि सायकलचं उदाहरण दिल्यामुळे तिकडची प्रजा थोडीशी नाराज झाली, घाबरू नका. श्रावणात येणाऱ्या पोळ्याला लागल्यास आपण चाक बदलून घेऊ, आहे का? त्याच्यामुळे परत मी एकदा माझ्या परिवाराच्या वतीने, आमच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या व शिक्षकेतर सर्वांच्या वतीने तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला उत्तरोत्तर खूप स्वातंत्र्य मिळो, तुमच्या मनासारख्या सर्व काही गोष्टी घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. मला संयोजकांनी जी 2 मिनिटं करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद भाऊसाहेब. स्त्रीच्या बाबतीत अबला, हळव्या, नाजूक, कोमल अशा शब्दांचा वापर झालेला आपण अनेकदा ऐकलेला आहे. परंतु स्त्रीच्या ठाई प्रचंड साहस, अदम्य इच्छाशक्ती असते. ह्या असा काही आशय व्यक्त करणाऱ्या हिंदी कवयित्री श्रद्धा शौरी यांच्या काही ओळी मी तुम्हाला सांगतो. गुड़िया जैसे शौक तुम्हारे, गुड़िया सी बन जाती हो, वीर प्रसूता होकर भी पल पल क्यों नीर बहाती हो. अरे शक्ति स्वरूपा हो तुम, जगदम्बा की अवतारी हो. क्या दुर्योधन, क्या दुशासन, तुम स्वयं काल पर भारी हो. मत रोको तुम अभिलाषा को, है श्रृंगार पर रोक नहीं. तुम कलिका हो इस उपवन की, तुम कोमलता पर टोक नहीं. मगर वर्जना क्यों करती हो ढालों से तलवारों से, मगर वर्जना क्यों करती हो ढालों से तलवारों से. एक बार बस मन बना लो, हाथ में धार लेकर देख लो. चूड़ा चोली चूनर बिन श्रृंगार पूर्ण नहीं होता. मगर बताओ तलवार बिन क्या रूप अपूर्ण नहीं होता. हर रक्त बीज को रणचंडी का रक्तिम रूप दिखाएंगे, हर रक्त बीज को रणचंडी का रक्तिम रूप दिखाएंगे. तब तुम खुद अपनी लाज बचा लो, कृष्ण घातक आएंगे, कृष्ण घातक आएंगे. या ओळीतून श्रद्धा शौरी यांनी महिला स्वतःचं रक्षण करू शकतात हे या ओळीतून त्यांनी मांडलेलं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर यांना विनंती करतो की आपण आपला अध्यक्ष व्यक्त करू. उशिरा झालेल्या महिला दिनाच्या समारंभाच्या निमित्ताने उपस्थित विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ठाकरे सर, पर्यवेक्षक भारती सर, काळे सर, त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ सहकारी शिक्षिका
त्यामध्ये माझ्याकडे एकदम सुरुवातीच्या नोकरीच्या काळातील स्टाफ मेंबर पण आहेत. त्यामध्ये पताडे मॅडम, मोरे मॅडम या देखील सुरुवातीच्या काळापासून माझे स्टाफ मेंबर आणि उपस्थित सर्वच माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी. तर आज खऱ्या अर्थाने एक असा मोठा अभिमानाचा क्षण आहे की आम्हा सर्व शिक्षकांना, मी मुख्याध्यापक या नात्याने, त्याचबरोबर माझे सहकारी सहयोगी शिक्षकांना आपला सन्मान करण्याची संधी मिळते आहे. आणि ते प्रसंग त्याचं निमित्त म्हणजे जागतिक महिला दिन. या विशेष दिनाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना मोठा अभिमान वाटतो की आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट की आम्ही या ठिकाणी सर्वच कर्तबगार महिलांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. आज आपण बघतो की विविध क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहे. त्यामध्ये कला, क्रीडा, साहित्य असेल, ही तर कॉमन क्षेत्र झाली. त्याचबरोबर आता आपण नव्याने बघतो की अंतराळ क्षेत्रामध्ये सुद्धा महिला भरारी घेताना दिसतात. त्यामध्ये चित्रपट क्षेत्र असेल, आता आपण बघतो की क्रिकेट समालोचनामध्ये सुद्धा महिला आपल्याला भाग घेताना दिसतात. विशेष म्हणजे ते पण आपण मॅचच्या वेळेस बघतो. त्यानंतर प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, या क्षेत्रामध्ये सुद्धा महिला समर्थपणे काम करताना दिसतात. सैन्य दलामध्ये देखील महिला आघाडीवर आहे. अमेरिकन सैन्य दलामध्ये तर विशेष असं एक फोर्स असतं त्यामध्ये महिलांचं, की ते विशेष असं महत्त्वाचं काम करतं की संपूर्ण युद्धाच्या क्षेत्रामध्ये बारकाईने जे काही कामं करायचे असतात या कामांमध्ये सुद्धा आपल्याला महिला दिसतात. याला शिक्षण क्षेत्र देखील अपवाद नाही. सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, पंडिता रमाबाई, सुधा मूर्ती, सुधा कामत, रुबल नागी, ज्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ग्लोबल टीचर पुरस्कार या वर्षीचा मिळालेला आहे. या सर्वच महिला शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उच्च असं काम केलेल्या, आजही आपल्याला ज्ञात अज्ञात अशा अनेक महिला असतील की ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना दिसतात. शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोठे आणि मोलाचे आहे. एक शिक्षिका ही केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकातीलच ज्ञान देत नाही, तर ती त्यांना संस्कार, शिस्त, त्यानंतर जीवनाची मूल्य ही देखील आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिकवत असते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जडणघडण ही प्रामुख्याने घडवण्याचं जे महान कार्य आहे, या आपल्या विद्यालयातील सर्वच महिला अतिशय निष्ठेने आणि प्रेमाने करत आहेत. शाळेच्या प्रगतीमध्ये, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये सर्वांचं अनमोल असं योगदान आहे. आपला संयम, मेहनत आणि समर्पण वृत्ती यामुळे विद्यार्थ्यांचं जीवन आपण उज्ज्वल करीत आहात, हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चित हे पुढे देखील आपण करत राहणार. आजचा हा सन्मान फक्त एक औपचारिक कार्यक्रम नाही, तर आपण करत असलेल्या कार्याप्रती शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणेल मी, कारण आपण सर्वजण शैक्षणिक क्षेत्रामधले आहोत. त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण अतिशय तळमळीने आणि तत्परतेने करत असलेल्या कार्याप्रती असलेल्या कृतज्ञतेची आणि आदराची भावना व्यक्त करण्याचा आमचा हा सर्वांचा छोटा प्रयत्न आहे. आपण सर्वजणी आपल्या कर्तृत्वाने, आपल्या मेहनतीने आणि आपल्या जिद्दीने शिक्षण क्षेत्र अधिक समृद्ध करत आहात. मला खात्री आहे की पुढील काळातही आपण याच उत्साहाने आणि समर्पणाने विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चितपणे घडवत राहाल आणि शाळेचं नाव, संस्थेचं नाव उंचावत राहाल. या प्रसंगी आपल्या सर्व महिला शिक्षिका भगिनींना पुन्हा एकदा मनपूर्वक सर्व माझ्या सहयोगी शिक्षकांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपल्या कार्याला सलाम करतो, आपल्या कर्तृत्वाला प्रणाम करतो. धन्यवाद. सरांनी आपल्याला या सुंदर अशा महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपल्या पुढील कार्यासाठी सुयश चिंतिलेला आहे. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. यानंतर पुढील कार्यक्रम आहे ज्यासाठी आपण या ठिकाणी आज एकत्र जमलेलो आहोत, तो आपल्या सर्व महिला भगिनींचा आपण या ठिकाणी सन्मान सत्कार करणार आहोत. सर्वांना आपण फुलांची रोपं ही भेट म्हणून देणार आहोत. रोप हे छोटंसं असतं, परंतु त्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर त्याचा मोठा वटवृक्ष होतो. त्याचं एक प्रतीक म्हणून हे रोप आपण या ठिकाणी देत आहोत. मी सर्वच मान्यवरांना या ठिकाणी विनंती करणार आहे. सर्वप्रथम आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय थोरात सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सत्कार करावे.
मुख्याध्यापक श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक ठाकरे सर, पर्यवेक्षक काळे सर, भारती सर, पवार सर, माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनी, खरं तर मी स्वतःहून इथे बोलायला आलेली आहे. नियोजनात नव्हतं त्यामुळे संयोजकांनाही धन्यवाद देते अगोदरच. सरांनी रिटर्न गिफ्ट म्हटलं, परंतु सहज आज सकाळी कल्पना डोक्यात आली की आपण महिला दिन साजरा करतो. 8 मार्च हा महिला दिन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि त्या दिवशी महिलांचा सन्मान आपण करत असतो. अशाच प्रकारचा सन्मान आमच्या सर्व सहकारी बंधूंनी आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आयोजित केला आणि खरोखर एक वेगळी भावना मनामध्ये निर्माण झाली की हा आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमामध्ये आपण एक कुटुंब आहोत आणि ह्या कुटुंबामध्ये तुम्ही सर्व बंधूंनी आमच्या सर्व भगिनींचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून आम्हाला एक गुलाबाचं झाड दिलेलं आहे. परंतु त्याच वेळेस मनात एक विचार आला की ज्या वेळेस आपण घराच्या बाहेर पाऊल टाकतो आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम स्त्रिया करतात असं सगळेजण म्हणतात बरं का, नाही तर मला ह्या म्हणतात विशेषतः नाना. जसं आपण असं म्हणतो की ह्या स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहे नव्हे तर त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ पण आहेत काही भगिनी आपल्या. तर हे जे आम्ही सगळ्याजणी जे काही काम करतो, घरात असेल किंवा घराबाहेर असेल, हे सर्व तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच करतो. आणि बाहेर जे काम करतो ते सर्व बंधूंना मी आज सांगू इच्छिते की बंधूंनो, तुमच्यामुळेच आम्ही हे काम या ठिकाणी इतकं बिनधास्त करतो. आम्ही बिनधास्त वावरतो, बिनधास्त आम्ही काम करत असतो. आम्हाला कुठलीही भीती नसते, कारण आमच्यासोबत आमचे बंधू आहेत. आम्हाला कुठलीही जाताना येताना रस्त्याने कुठलीही अडचण आली तरी आम्हाला भीती वाटत नाही आणि हे सगळं काही तुमच्यामुळे आहे. म्हणून आज एक छोटंसं एक प्रेमाचं प्रतीक जसं तुम्ही आम्हाला दिलं तसं तुम्हाला द्यावं अशी एक मनात कल्पना आली आणि प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी दिलेलं आहे. बाकीच्या सर्वांना देणार आहोत. नाना कुलूप लावायचं आणि चावी खिशात ठेवायची, किचन दिलेलं आहे. म्हणजे शेवटी तुमच्या परवानगीशिवाय ते मागचं चाक काहीच करू शकणार नाही. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देते आणि थांबते. आपल्या ह्या मराठा हायस्कूलच्या ज्ञानसंकुलात आपण मोठ्या उत्साहाने महिला दिन हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. आभार म्हणजे कार्यक्रमाचा शेवट असतो, तर त्या शेवटाची जबाबदारी जी आहे ती माझ्याकडे आहे. परंतु वेळ खूप कमी आहे, मी थोडक्यात शेवट करणार आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री थोरात सर, विद्यालयाचे सन्माननीय उपमुख्याध्यापक, आमचे सन्मित्र आदरणीय श्री ठाकरे सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक, आमचे मित्र सहकारी श्री काळे सर, श्री पवार सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय भगिनी, तसेच उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, त्यात आमचे सन्मित्र श्री गवारे भाऊसाहेब, श्री बोंबले पाटील भाऊसाहेब, इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी. आज खरोखर आजचा दिवस जो आहे तो अतिशय सुंदर असा उपक्रम, स्तुत्य उपक्रम आपण आपल्या विद्यालयामध्ये साजरा केलेला आहे. आपण ज्यावेळेस प्रतिमापूजन केलं त्यावेळेस त्या प्रतिमापूजनामध्ये विद्येची देवता माता सरस्वती, त्यानंतर स्वराज्य प्रेरिका माँसाहेब जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तर हे 3 आपण प्रतिमापूजन केलेले आहे. तर सर्व ज्या आपल्या शिक्षिका आहेत, सर्व भगिनी ज्या आहेत, यांच्यामध्ये हेच दिव्यत्व आहे की त्या सरस्वतीच्या उपासक आहेत. आपण सरस्वतीचं पूजन केलेलं आहे. स्वराज्य प्रेरिका माँसाहेब जिजाऊ ज्या त्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कणखरपणा, त्यानंतर अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी ताकद देतात. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारखं
लढायला, जगायला आणि शिक्षण घेऊन पुढे समृद्ध व्हायला शिकवतात अशा सर्व क्रांतिज्योतींना, त्या सर्व स्वराज्य प्रेरिकांना आणि विद्येच्या उपासकेंना मी विनम्र त्यांचे धन्यवाद देतो. आणि आजचा हा कार्यक्रम जो आहे तो साजरा करण्यामागे अनेक घटक जे आहे ते नेहमीच कार्यतत्पर असतात. आपल्या विद्यालयाच्या सांस्कृतिक समिती प्रमुख गीते मॅडम असतील, त्यानंतर ह्या कार्यक्रमाकरता अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं शिंदे के.आर. सर असतील, त्यानंतर आपले परीक्षा विभागाचे प्रमुख आपले ज्येष्ठ शिक्षक कदम सरांनी तर अतिशय सुंदर अशा कविता सादर केल्या आणि सर्व वातावरण जे आहे ते अतिशय मंत्रमुग्ध करून टाकलेलं होतं. त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके आमचे सन्मित्र श्री गवारी भाऊसाहेब यांनी 2 सायकलीची किमया कशी असते त्यात मोठं पुढचं चाक जे आहे ते किती उद्यमशील असलं तरी मागच्या चाकावर सर्व भिस्त असते हे पुनश्च एकदा त्यांनी सांगितलं. म्हणजे बघा सर्व शिक्षकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जे आहे तुम्ही खरोखर आपल्या घराचा एक आदर्श आहातच, परंतु घराला एक घराचं कणा जो म्हणता येईल असं तुम्ही सर्वजण आहात. यानंतर आपले स्वच्छता दूत ज्यांनी सकाळपासून किंवा कालपासून या कार्यक्रमाकरता पूर्वतयारी केली. शाळेची सायकल जोरात धावण्यासाठी जास्त आहे. हा प्रश्नच नाही. आपल्या माननीय मुख्याध्यापकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शाळेची चाकं धावण्यासाठी मागे आहेतच. त्यानंतर हा कार्यक्रम जो आहे तो आपण आता अल्पोपर जो घेणार आहे, पुरेसा अल्पोपर देणार आहे, तर त्याची सर्वस्व जबाबदारी आपण आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री काळे सर, त्यानंतर बी.के. जाधव सर आणि के.पी. शिंदे सर, त्यानंतर त्यांना जोडी खर्डे सर हे होते, या सर्वांनी त्याची जबाबदारी उचललेली आहे. त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय सुंदर असं नेहमीसारखं फलकलेखन आपले सर्व कला शिक्षक करतात, त्यांना धन्यवाद देतो. एकंदरीत सर्वांना धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व स्तरांनी मेहनत घेतली, सर्वांची पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.